भिवंडी शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महापौर नारायण चौधरींनी आक्रमक भूमिका घेतली आहे। कामतघर भागामधल्या स्वतः पाहणी त्यांनी केलेली आहे। त्यांनी रस्त्यांवरील हातगाड्या आणि दुकानाबाहेरच्या अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिलेत। अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना 10,000 रुपयांचा दंड तर नियम न पाळल्यास दुकानांवर तोडक कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। महापौर नारायण चौधरी त्यांनाच विचारू नक्की काय अतिक्रमण होतं आणि काय कारवाई करण्यात येईल। महापौर साहेब नक्की काय सांगाल, कशा प्रकारे या ठिकाणी अतिक्रमण? साहेब, इथनं बस जात आहेत, अँब्युलन्स जातोय, इथला वातावरण एवढा खराब आहे। रोड तर मोठा आहे पण हातगाडी भाजीवाले हे सगळे रोडवर बसतात। परवा एक अँब्युलन्स जाण्यासाठी पण मार्ग नव्हता। ह्या लोकांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ही लोक सुधारणार नाहीये। आता आम्ही कडक कारवाई सुरुवात केलेली आहे। ज्या दुकानाच्या समोर हातगाडी असेल तर दुकानदारांवर आम्ही 10,000 रुपये पेनल्टी घेणार। पुन्हा जर एखादी दंड आकारला तर दंड आकारल्यानंतर पुन्हा तो अतिक्रमण करत असेल, नक्की कारवाई करावी? एकतर इनलिगल काम आहेत त्यांचं, तोडून टाकणार। नक्कीच त्याचप्रमाणे या ठिकाणी एकदा दंड आकारला जाईल, 10,000 रुपयाचा दंड असेल। 10,000 रुपये दंड भरल्यानंतर पुन्हा जर अतिक्रमण केलं तर त्या संपूर्ण दुकानावर तोडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापौर नारायण चौधरी यांनी दिली आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।